नमस्कार, आपण पाहत आहात इंडियाचा आवाज न्यूज चॅनल। तुमचा उद्देश काय असणार आहे? सर्वात प्रथम नमस्कार। मी तळणगेचा रहिवासी तुषार जितेंद्र बांधार आणि मी पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी आज अर्ज दाखल केलेला आहे। माझ्या अपक्ष उमेदवारीचा जर आपण पार्श्वभूमीचा जर विचार केला तर मी स्वतः माझं एक राज्य लेवलचं फाउंडेशन मी चालवतोय। त्या फाउंडेशनच्या माध्यमातून गरीब लोकांना आम्ही जवळजवळ 1000 ते 1500 लोकांना आम्ही अन्नदान असेल, 1000-1500 लोकांना आम्ही रक्तदान असेल, रक्ताचा साठा असेल, प्रत्येक ब्लड बँकेमध्ये आपल्या असणारी एक पोच असेल, प्रत्येक दवाखान्यात आपले असणारी एक ओळख असेल, त्याच्या माध्यमातून 5 ते 7 लाख रुपये आपण मोफत या ठिकाणी लोकांचे आपण कामे करून दिलेले आहेत। त्या कामाच्या आधारावरच आपण आज पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरत आहे। उमेदवार अर्ज करून आपला कामाचा उद्देश काय असणार आहे? सर्वात प्रथम जे या पट्टणकोडोली मतदारसंघाचे जो राखीव मतदारसंघ आहे त्यासाठी त्या प्रवर्गातील लोकांना रोजगार हमी ही 100% आमच्या उमेदवारीची सगळ्यात मूळ जर कोणती हेतू असेल तर रोजगार हमी ही भावना आम्ही देणार। कारण ज्या प्रभागातून मी येतोय तो प्रभाग 100% कंपनीने भरलेला आहे, पण पट्टणकोडोली असेल, चंदूर असेल, इंगळे असेल या गावातील तरुणांना ते त्या पद्धतीचं काम तिथं मिळेना झाले। त्यासाठी आपण 100% प्रयत्न करणार आहे। जर आपण बघायला गेलो तर मुलींचा प्रश्न आहे, त्यातील सुरक्षेचा प्रश्न आहे। आज बघायला गेलं तर तळणगे ते कोडोली मधला रस्ता खराब झालाय, त्यामुळे कसं मुलांना शाळेला जायला अडचण होते, कॉलेजला जायला अडचण होते, वयस्कर लोकांना इतर कुठे जायचं असेल ती अडचण होते, बसची सुविधा नाही, आपल्या आईच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी वाढत आहे। त्यासाठी माझा 100% कटाक्ष प्रयत्न राहणार आहे की या उमेदवाराचा मी पुरेपूर फायदा घेऊन या पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास 100% करीन ही माझी खात्री आहे। आणि हे तुम्हाला मी आवाहन करतो की मला प्रचंड मताने विजयी करून तुम्ही देखील या विजयाचा भागीदार होऊन मी एक केवळ समाजसेवक नसून मी लोकांच्या पर्यंत पोहोचलेला एक तळमळीचा कार्यकर्ता आहे। ही माझी उमेदवारी मी स्वतः न घोषित करता माझ्या तळणगेतील प्रत्येक जनतेने, माझ्या तळणगेतील प्रत्येक गरजू लोकांनी, माझ्या तळणगेतील प्रत्येक वृद्ध लोकांनी आणि माझ्या तळणगेतील प्रत्येक तरुण वर्गाने ही उमेदवारी ठरवलेली आहे। समोर किती जरी बलाढ्य शक्ती असली, किती जरी पैशाचा वापर झाला, किती जरी त्यांनी आपल्याला रोखण्याचा प्रयत्न केला तरी देखील मी कटाक्षपणे आणि निर्भीडपणे त्यांना भेदून ही उमेदवारी मी निश्चितपणे लढवणार आणि जिंकून येणार ही मला 100% खात्री आहे। अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी आपण पाहत रहा इंडियाचा आवाज न्यूज चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका।